यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा आणि राडा होणार। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरात 9 ठिकाणी बीओटी कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सभेपुढे मंजुरीसाठी पाठवला। याबाबत महाविकास आघाडी तसेच काही संघटनांनी विरोध केल्यामुळे या 9 पैकी 7 रस्ता येथील बस डेपोची 1 आणि नव्या पेठेतील बैलगोटा शॉपिंग सेंटर अशा 2च जागांना आजच्या सभेत मंजुरी देणार असल्याचे महापौर विनायक कोंडेल यांनी सांगितले। जागतिक बँकेच्या सहकार्याने सोलापूर शहरात 1378 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवली जाणार असून त्यासाठी महापालिकेला 350 रुपये स्वहिस्सा भरावा लागणार आहे। त्यामुळे शासनाने सुचवलेल्या KPMG या एजन्सीमार्फत सोलापूर शहरातील महापालिकेच्या मोकळ्या जागांचा सर्व्हे करणे तसेच त्यातून किती निधी उभा राहू शकतो याचा अभ्यास करणे याचं काम सुरू झालंय। एकूण 28 जागांचा या एजन्सीने अभ्यास केला असून त्यातील 7 जागांचा रिपोर्ट मनपाकडे पाठवला आहे। अगोदरच्या बीओटी कॉम्प्लेक्सच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यास केला नाही, त्यातून महापालिकेला किती उत्पन्न मिळेल याची माहिती नाही। शिवाय पारदर्शकतेचा अभाव या सर्व कारणांमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे। यावरूनच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। आज सायंकाळी 4:30 वाजता महापालिकेची सभा आयोजित केली। काल महापौरांनी याबाबत तातडीची पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली। त्यामुळे आज सभेपूर्वी पुन्हा बीओटी कॉम्प्लेक्स किती महत्त्वाचे आहे याचा पाढा प्रशासन तसेच सत्ताधाऱ्यांकडून वाचला जाणार आहे। तर विरोधक याबाबत खिंडीत पकडून राडा करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे आजच्या महापालिकेच्या बोर्डाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्लीत हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घेतली भेट। सोलापूर, हैदराबाद, तिरुपती विमानसेवा सुरू करण्याची केली मागणी। सोलापूर महापालिका प्रशासन तसेच अधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर, रात्रीतून उकरण्यात आला मजरेवाडी येथील सिमेंटचा रस्ता। गुरुवारी सोलापुरात होणाऱ्या भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित। सोलापूर शहरातील B2 सत्ता प्रकारासंदर्भातील शुक्रवारी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आले शिबिर। सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचे तुकाराम मुंढे यांनी झडपीला दिले आदेश। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. 27 आमदारांचा समावेश असलेली अंदाज समिती गुरुवारपासून 3 दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर। गेल्या 5 वर्षात शासन निधीतून झालेल्या कामांचा घेणार आढावा। छगन भुजबळांऐवजी नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली गिरीश महाजन यांना, तर आदित्य तटकरे यांना डावलून भरत गोगावले झाले रायगडचे पालकमंत्री। राज्यात 1.5 लाख अमराठी चालकांनी शिकली मराठी, 7,750 चालक अनुत्तीर्ण, पुन्हा द्यावी लागेल मराठीची परीक्षा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा। अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घातला। राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे अधिकार। आता कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिकच्या दौऱ्यावर, सिंहस्थ कुंभमेळा आणि विकास कामांचा घेणार आढावा।
गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई आणि इतर महापालिकांना कडक निर्देश. बाप्पाच्या विसर्जनासाठी समुद्रात सेफ्टी सिग्नल. मुंबईत 21 विसर्जन स्थळांवर मार्गदर्शक चिन्हे बसवण्यात येणार. महापालिकेकडून बाप्पाचे सुरक्षित विसर्जन करण्यावर भर. श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकर मंदिरात भक्तीचा महापूर. देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे 5 वाजता शिवलिंगावर दुग्धाभिषेक, शंखनाद, महाआरती संपन्न. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा. 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता: जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर. पुण्यात पुढील 2 वर्षात 60,000 कोटींचे प्रकल्प होणार. पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासात पार करता येणार. तसेच मुंबई पुणे नवीन एक्सप्रेस वे अशा विविध प्रकल्पांचा समावेश. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचा इशारा. उन्हाळी कांद्याला 3,725 रुपयांचा भाव. कांद्याला पुन्हा अच्छे दिन. चांगल्या दर्जाच्या साठवणूक केलेल्या कांद्याची टंचाई आणि वाढलेली मागणी यामुळे ही दरवाढ पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, मी आमदार झालो तेव्हा अमित शहा लहान होते. आम्हाला देशभक्ती शिकवू नका. भाजप धर्मविरोधी असल्याचा केला आरोप. अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहाराची चौकशी जलद गतीने पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. खंडपीठाने एसआयटीला प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविक जखमी. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा. 100% पीक कर्जाची कर्जमाफी जाहीर. इलेक्ट्रॉनिक्स निर्मितीत भारताची झेप. 7,877 कोटींच्या 31 प्रकल्पांना मंजुरी. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पात्र कंपन्यांना मंजुरीची प्रमाणपत्रे प्रदान. परदेशी रुग्णांची भारताला पसंती. भारत जागतिक हेल्थ डेस्टिनेशन म्हणून उदयास येत असल्यामुळे तसेच तुलनेत खर्च कमी आणि अत्याधुनिक सेवांमुळे 5 लाख परदेशी रुग्णांनी उपचारांसाठी भारताला दिली पसंती. ब्रिक्स देशांचा होणार सांस्कृतिक मिलाफ. 5 आणि 6 सप्टेंबरला मुंबईतील ताज पॅलेस येथे आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशातील मान्यवर एकत्र येणार.